अधराने मान झुकते भरून येते छाती तुफाना समजून झाला शिवबा छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक असं नाव आहे की ते नाव ऐकलं तरी आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा येतो. त्यांच्यावरचे सिनेमे असतील, त्यांच्यावर साकारलेले पोवाडे असतील किंवा इतरही अनेक गोष्टी असतील, त्या जरी ऐकल्या तरी डोळ्यातनं अश्रू आणि अंगावर काटा हे तर समीकरणच ठरलं आहे. आणि असाच छत्रपती शासन नावाचा सिनेमा 15 तारखेला तुमच्या भेटीला येतो आहे. आणि या सिनेमाच्या निमित्तानं आपल्याशी गप्पा मारायला माझ्यासोबत नंदेश उमप आहेत. खूप स्वागत तुमचं राष्ट्रीय मराठीमध्ये. धन्यवाद. गाणं ऐकलं आणि मी तुम्हाला आलेलंच म्हटलं की अंगावर काटा आला मला गाणं ऐकून. पण सिनेमाबद्दल आपण सगळ्यात आधी बोलूया. छत्रपती शासन म्हणजे नावावरूनच कळेल की काय असणार आहे सिनेमामध्ये. काय नेमका तुमच्या नजरेतला छत्रपती शासन? मी खऱ्या अर्थानं सांगेन की शासनं अनेक शासनं बदलत गेली, पण खऱ्या अर्थानं मग ते प्रबोधन झालं का? मग छत्रपती नेमका सगळ्यांना कळला का? मला कळलं का? मी दुसऱ्यांना जाऊ देत. मला छत्रपती किती कळले, किती समजले, मी किती ते अंगीकारले, किती त्यांचे विचार मी माझ्यामध्ये घेतले हे मला माहीत नाही. तर नेमकंपणानं सांगण्याचा हा सिनेमा आहे. आणि आजची तरुण पिढी जी कुठेतरी थोडी भरकटती आहे, म्हणजे फक्त झेंडे घेऊन नाही चालणार किंवा छत्रपती डोक्यावर घेऊन नाही चालणार, तर डोक्यात जायला पाहिजे, विचार जायला पाहिजे. नुसतं डोक्यावरून जय जयकार करून काही होत नाही. तर खऱ्या अर्थानं छत्रपतींचा काय म्हणूया, त्यांना आपल्याला मानवंदना या दृष्टीने देऊ की जेव्हा आपण सगळे छत्रपतीचे जे शासन तेव्हा होतं त्या शासनाप्रमाणे जर आपण वागलो, नीतिमत्ता, नीतिवंत, पुण्यवंत आणि वरदवंत, हे का उगाच त्यांना ते संबोधलं नाही. एक सगळ्या बाबतीत छत्रपतींनी आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आणल्या त्याच आज तरुण पिढीने जर आणल्या तर आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा खूप समृद्ध होईल मला असं वाटतं. आणि त्याच निमित्ताने ही फिल्म खुशाले याने ती निर्माण केली आणि त्याच्या टीमने निर्माण केली. खूप मजा आहे, खूप मजा आहे. शिवाजी महाराजांवरचे अनेक सिनेमे आपण बघितले, त्यांची युद्ध असतील किंवा त्यांची रणनीती असेल, अशा बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांनी बघितल्या आहेत. पण जेव्हा ट्रेलर बघितला आता सिनेमाचा, तेव्हा या सिनेमातनं शिवाजी महाराजांचे विचार पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने बघायला मिळतील असं कुठेतरी मला जाणवलं बघताना. काय नेमका या सिनेमाचा USP आहे आणि आता या सिनेमातनं प्रेक्षक नेमकं काय? याच्यामध्ये प्रत्यक्षात शिवाजी महाराज कुठेच येत नाहीत असं मला सांगितलं गेलं आहे, पण त्यांचे विचार प्रत्येक वेळ शिवाजी महाराजांची छबी त्यांच्या विचारातनं कुठेतरी प्रत्येक वेळी येते आहे. आणि ती छबी मला असं वाटतं की अधराने मान झुकते भरून येते छाती तुफाना समजून झाला शिवबा छत्रपती या शब्दांनी ना नितीश भारती यांनी सँड आर्ट पहिल्यांदी, नाहीतर आपण नेहमी बघतो की गाणं सुरू आहे आणि पाठीमागे कुठेतरी कोरिओग्राफी आणि खूप छत्रपती येत आहेत, त्यांच्या भूमिकेमध्ये येत आहेत आणि मग ते कुठेतरी लढावं असं काही दृश्य आपण पाहतो. पण इथे ते न करता नितीश भारतींनी फार सुरेखपणे सँड आर्ट केलं आहे आणि महाराजांच्या काही वेगळ्या गोष्टी देखील खूप छान पद्धतीने, इतक्या सुंदरतेने ते तुम्ही यूट्यूबवर गाणं आहे, मला असं वाटतं जर ते गाणं कोणी पाहिलं तर मला अनेक लोकांनी सांगितलं की त्यांच्या अंगावर काटा आला. म्हणजे अगदी माझे लंडनचे मित्र आहेत किंवा अमेरिकेचे आहेत किंवा मी सगळ्यांना ते पाठवलं की मी त्यांचं फीडबॅक घेतलं की गाणं कसं वाटतं आहे. जसं तुम्ही मग अशी म्हणालात की तुम्हालाही ते गाणं खूप आवडलं आणि लोकांनाही खूप गाणं आवडतं आहे. गाणं नुसतं आवडत नाही आहे तर त्यातनं एक ऊर्जा मिळते. असं गाणं आवडून नाही चालणार, पण ते गाणं सतत ते डोक्यात राहिलं पाहिजे आणि तो महाराजांचा विचार राहिला पाहिजे. तर त्या चित्रातनं आणि गाण्याच्या म्हणजे काढणं ते सँड आर्ट आणि म्युझिक असं समीकरण असं जुळून आलं आहे. मला नाही वाटत अजून काही वेगळं त्या गाण्याला समर्पक करू शकलो असतं. तुमचा एक वेगळा फॅन क्लब आहे म्हणजे तुमची गाणी, आणि खरंच म्हणजे प्रेक्षक तुमच्यावर किती भरभरून प्रेम करतात हे कळतंच. पण तुमचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे आणि जेव्हा तुम्ही गाणी गाता तेव्हा इन जनरल म्हणजे माणसाच्या अंगावर काटा येणं साहजिकच आहे. आणि तसंच आत्ता माझं झालं जेव्हा मी शिवबा छत्रपती हे गाणं बघितलं. कसा नेमका तुमचा अनुभव होता हे गाणं पूर्ण साकार करता? खूप छान होतं. आधी त्याचे शब्द फार वेगळे होते. मग मी खुशालला म्हणालो की खुशाल, हे शब्द मला काही जमत नाही चाल करायला, तर याच्यामध्ये बऱ्याच शब्दांचा थोडासा आपल्याला बदल करावा लागेल. तर काही साईनमध्ये अंतरे वगैरे सगळे तर तो म्हणाला, दादा तुम्हाला वाटेल ते करा, तुम्ही लिबर्टी आहे. तर एक मला विषय मिळाला. तर मग ते विनायक पवार त्यांनी काय लिहिलं होतं, तर सगळं थोडंसं आम्ही काही त्यातल्या काही गोष्टी बाजूला करून त्यात वेगळं आणि काय ओळी लिहिता येईल. जसं आधी नम्रपणे मान झुकते, तर म्हटलं नम्रपणे हे काव्यात्मक नाही जमत, मग मी त्यात आदराने मान झुकते
आणि तुफाना समजून झाला शिवबा छत्रपती, ही लाईन मी टाकली. आम्ही अंतऱ्यांमध्ये भरपूर बदल केले. तर त्याच्याने काय झालं की गाण्याला एक वेगळी झालर मिळाली आणि एक वेगळा विचार जो समर्पक आहे सिनेमाला, त्या गाण्यामध्ये तो सांगून जातो. एक गाणं अख्खा सिनेमा पण सांगून जातो असं मला असं वाटतं. आणि नेहमीच फार आनंद होतो की नवीन तरुण पिढी आमच्यावर विश्वास ठेवते आहे. आम्ही तरुणच आहोत म्हणा. तर एक वेगळी थोडीशी खालची फळी आमच्यावर विश्वास ठेवते आणि त्यांनाही वाटतं की काहीतरी वेगळं घडेल. तर या संगीताने फार मला असं वाटलं की हा पोवाडा आधी करावा. पण म्हटलं नाही, हे पोवाड्याचं नाही आहे, आपण ह्याला एक आदरभावही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप एक महाराजांप्रती आदरही आहे आणि तो शूरवीराची कथाही सांगतो आहे. तर तो एक त्याला मिश्रण या गाण्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर हा पोवाडा नाही वाटणार तुम्हाला. हे गीत आहे, एक शौर्य गीत आहे, पण ते फार वेगळ्या पद्धतीने मी त्याला संगीत केलं आहे आणि वेगळ्या पद्धतीने गायलो आहे. खूप मजा आहे, खूप छान वाटलं. बघितलं ते सँड आर्ट आणि त्याच्या मागे नंदेसर तुमचा आवाज खरंच खूप छान वाटत होते गाणं ऐकायला. मला असं वाटतं जाता जाता जरा गाण्याच्या 4 ओळी प्रेक्षकांसाठी. जय भवानी भवानी जय भवानी भवानी जय शिवाजी शिवाजी जय भवानी, असं ते गाणं आहे. कोरस येते, ओ आदराने मान झुकते भरून येते छाती, तुफाना समजून झाला शिवबा छत्रपती, तुफाना समजून झाला शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, शिवबा छत्रपती, आमचा शिवबा छत्रपती. क्या बात आहे, खरंच खूप कमाल गाणं झालं. पण थँक्यू सो मच तुम्ही गप्पा मारल्या आणि सिनेमासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आणि 15 मार्च सिनेमा जाऊन पहा. नक्कीच प्रेक्षक लक्षात ठेवतील की 15 मार्चला सिनेमा रिलीज होते. पण सर थँक्यू सो मच.